आज आपण कॅल्शियम आणि आयर्नने भरपूर असणारे गुळाचा पाक न बनवता किंवा गूळ न वितळवता एक सोप्या पद्धतीने नाचणीचे लाडू 2 ते 3 महिने टिकणारे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे आणि लाडूही खूप छान होतात. लहान मुलांपासून ते घरातील थोरा मोठ्यापर्यंत सर्वांसाठी हे लाडू खूप फायदेशीर आहेत. तर आपण वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवत आहोत नाचणीच्या पिठाचे लाडू. तर यासाठी आपण ड्रायफ्रूटसुद्धा घेतले आहेत. सुकामेवा घेतला आहे. आपल्या आवडीनुसार कमी जास्त किंवा कोणताही सुकामेवा वापरला तरीही चालेल. इथं मी अर्धा किलो असं पीठ घेतलं आहे नाचणीचं आणि ते छान असं चाळूनही घेतलं आहे. तुम्ही विकतचं वापरू शकता किंवा घरी बनवलेलं नाचणीचं पीठ वापरू शकता. इथं मी डिंकसुद्धा वापरणार आहे. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवूया. त्यामध्ये 2 ते 3 चमचे असं तूप घालून घेऊया. तूप गरम झालं की आपण त्यामध्ये छान असं डिंक तळून घेऊया. मंद आचेवर आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. डिंकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. वाढत्या वयातील मुलांसाठी किंवा 40 नंतर महिलांसाठी आणि वृद्धांसाठी सांधेदुखी व कंबरदुखी कमी करण्यासाठी डिंक खाणे खूप फायदेशीर ठरते. डिंक मंद आचेवर तुपात छान फुलवून घेतला आहे. पाहू शकता ह्या पद्धतीने. डिंक तर आपण मध्यम किंवा मोठ्या आचेवर जर तळून घेतला तर तो आतून कच्चा राहिला तर तो दातांना चिकटतो, पचायला जड जातो. म्हणून मंद आचेवरच आपल्याला डिंक छान असा फुलवून घ्यायचा आहे. डिंकाचे खूप सारे फायदे आहेत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही लाडूमध्ये किंवा ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये सुद्धा तुम्ही डिंक वापरू शकता. तर आपला हा डिंक तळून झाला आहे. थंड करायला ठेवूया. थंड झाल्यानंतर बारीक करून तो आपल्याला लाडूमध्ये वापरायचा आहे. तर इथं खारीक घेतली आहे 1 वाटी असं. मी त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत आणि त्याचं देठसुद्धा काढून घेतलं आहे. मंद आचेवर ही खारीकसुद्धा आपण तुपामध्ये तळून घेत आहोत. खारकीचे सुद्धा खूप फायदे आहेत आणि लाडूमध्ये नॅचरल गोडवासुद्धा राहतो, त्यामुळे खारीक आपल्याला टाकायची आहे. जर खारीक नाही टाकली तरीही चालेल. तर खारीक छान अशी मंद आचेवर आपण भाजून घेतली आहे. थंड करायला ठेवूया. तर यामध्ये अजून कढईमध्ये आपण तूप टाकून घेऊया आणि बदाम टाकूया. तर बदाम आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण किंवा स्किपही करू शकतो. पण बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचा सतेज ठेवतात आणि केसांची सुद्धा चांगली वाढ होते. त्यामुळे तुम्ही बदाम वापरू शकता. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा बदाम फायदेशीर आहेत. पिस्तासुद्धा खूप फायदेशीर आहे. पिस्त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये ल्युटिन असलेले डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवते, त्यामुळं तुम्ही पिस्तासुद्धा वापरू शकता. तर पंपकिन सीड्स घेतले आहेत. भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत. आपण इथं टरबूजाच्या सुद्धा बिया घेतल्या आहेत. हे सुद्धा खूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्यासाठी उत्तम असे आपण लाडू बनवत आहोत. तर त्याच कढईत अजून तूप घातलं आहे आणि आपण मनुके टाकून घेऊया. काळे मनुके आणि आपण साधे मनुकेसुद्धा टाकून घेऊया. हे सुद्धा छान असे फुलवून घेऊया. मनुकेसुद्धा खूप फायदेशीर असतात आरोग्यासाठी. मनुकेही आपण मंद आचेवर छान असं फुलवून घेऊया. मंद ते मध्यम आचेवर. मनुक्यामध्ये लोह, आयर्न भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि ॲनिमिया म्हणजे रक्ताची कमतरता सारखा त्राससुद्धा दूर होतो. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. त्यामुळे तुम्ही मनुके नक्की वापरा. मनुक्यामुळे नैसर्गिक ऊर्जासुद्धा मिळते. लाडू किंवा कोणत्याही गोड पदार्थामध्ये सुकामेवा घालताना नेहमी साजूक तुपामध्ये हलकासा तांबूस होईपर्यंत परतून वापरा, म्हणजे सुक्या मेव्याला छान असा खमंगपणा येतो. लाडूची चवही दुप्पट होते. शिवाय तुपात परतल्यामुळे पदार्थाचा टिकण्याचा कालावधीही वाढतो. तर आपण इथं नाचणीचं पीठसुद्धा भाजायला घेतलं आहे. थोडं तूप करून आपण नाचणीचं पीठ भाजायला घेतलं आहे. नाचणीचं पीठ भाजताना थोडे जास्त कष्ट लागतात, पण लाडूची चव खरी याच स्टेजवर अवलंबून आहे. पीठ सतत ढवळत राहायचे, जेणेकरून ते तळाला लागणार नाही. नाचणीचे पीठ भाजले नाही
की ते कसे ओळखायचे? जेव्हा पिठाचा रंग थोडा बदलतो आणि घरात एक छान खमंग सुवास सुटतो, तेव्हा समजायचे की पीठ व्यवस्थित भाजले आहे. घाईघाईत मोठ्या गॅसवर पीठ भाजल्यास लाडू खाताना टाळ्याला चिकटतात. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला हे नाचणीचे पीठ खमंग भाजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं तूप टाकून भाजायचं आहे. आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तूप वापरू शकतो. आणि तुपाचं योग्य प्रमाण घेतलं आहे आपण. 200 ग्रॅम असं तूप घेतलं आहे. ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी वाटी भरून असं तूप घेतलं आहे. तर त्याच तुपामध्ये आपण सुकामेवासुद्धा भाजून घेतला आणि नाचणीचे पीठही भाजून घेत आहोत. पीठ छान खमंग भाजून झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही आणि मंद आचेवर आपल्याला हे नाचणीचं पीठ सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते तळाला लागणार नाही. नाचणीचं पीठ आपण मंद आचेवर भाजून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा रंगसुद्धा छान आला आहे, बदलला आहे. आता आपण कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. आपण नाचणीचं पीठ मोजलं आहे ज्या वाटीने, त्याच वाटीने मी 1 वाटी भरून असं खोबऱ्याचा खीस घेतला आहे. खोबऱ्याचा खीससुद्धा छान असा भाजून घेतला आहे. खारीक थंड झाली आहे. आता थोडी थोडी करून आपण याची पावडर करून घेऊया. आता ही खारकेची पावडर एका मोठ्या परातीमध्ये टाकूया. सगळ्या वस्तू आपण यामध्ये टाकणार आहोत थोड्या थोड्या करून. तर हे सुकामेवासुद्धा आपल्याला हळूहळू थोडा थोडा करून भाजून घ्यायचा आहे, जेवढे मिक्सरच्या भांड्यात बसतील तेवढे. तर बदाम आणि पिस्त्याची छान अशी दरदरीत अशी पावडर करून घेतली आहे जाडसर. तर आता घेऊया डिंक, बारीक करून घेऊया. डिंक तुम्ही असा जरी क्रंची लागण्यासाठी जर आवडत असेल तर तुम्ही फक्त असा क्रश करून टाकू शकता. तर मी तर डिंकाची पावडर करून घेतली आहे. तर खरबुजाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियासुद्धा बारीक करून घेतल्या आहेत. दरदरीत असं जाडसर असं करून घेतलं आहे, जास्त बारीक नाही केलं. तर आपण खारकेची पावडर केली आहे आणि हे नाचणीचं पीठसुद्धा कोमट झालं आहे. तर यामध्ये टाकून घेऊया बदाम पिस्त्याची पावडर, डिंकेची पावडर आणि आता खोबरंसुद्धा टाकून घेऊया. भोपळ्याच्या बिया आणि टरबुजाच्या बियासुद्धा आपण टाकून घेतल्या आहेत. आणि गूळ आपण एक महत्त्वाचं म्हणजे गूळ कोमट असताना टाकायचा. गरम कढईमध्ये जर आपण गूळ टाकला तर तो गूळ वितळला जाईल आणि लाडू कडक होतील. तर इथं सुंठ पावडर आणि विलायची पावडर टाकली आहे. मनुके टाकून घेऊया आपण. थंड झाले आहेत मनुकेसुद्धा. पीठ कोमट आहे नाचणीचं, लक्षात ठेवा. पीठ जास्त गरम असताना आपल्याला ह्यामध्ये हे मिश्रण एकत्र करायचं नाही. कोमट झाल्यानंतरच करूया. आणि हाताला सोसवेल असा हे पीठ झालं आहे. तर हे छान असं हाताने मी मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण सगळं एकत्र करून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे प्लस मोडवर. हळूहळू चालू बंद करत मिक्सर आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे. तूप अगदी योग्य प्रमाणात असल्यामुळे लाडू सहज वळता येतात. त्यामुळं तुपाचं प्रमाण योग्य पाहिजे. तर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण हे मिश्रण थोडं थोडं असं हळूहळू फिरवून घेत आहोत चालू बंद करत. तर हे सगळं आपण फिरवून घेतलं आहे. बघू शकता तूप अगदी योग्य प्रमाणात असल्यामुळे लाडू छान सहज वळता येत आहेत आणि त्यांना चमकही छान आली आहे. तर यामध्ये टरबुजाच्या बिया टाकल्या आहेत मी, ऑप्शनल आहे. वळताना तर एक एक आपण लावून वळवून लाडू घ्यायचे. लाडू बघू शकता खूप छान वळता येत आहेत आणि लाडूला चमकसुद्धा खूप छान आली आहे. तर अशाच पद्धतीने सगळे लाडू मी वळवून घेतले आहेत. पाहू शकता छान असे नाचणीचे आपले हे लाडू तयार झाले आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे आहेत, शिवाय आरोग्यासाठी पौष्टिक आहेत.